नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, FYBA सेमिस्टर फर्स्ट मराठीची प्रश्नपत्रिका मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि या प्रश्नपत्रिकामध्ये आपण IMP प्रश्न पाहणार आहोत। त्याचबरोबर कोणता प्रश्न महत्त्वाचा हे देखील मी एक्सप्लेन करून सांगणार आहे। त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि काही अडचण असेल ते देखील कॉमेंटमध्ये सांगा। तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। तुम्हाला प्रश्नपत्रिकेचे उत्तर पाहिजे असतील ते देखील तुम्ही सांगू शकता। तर चला, कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला या ठिकाणी आपण सुरू करूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजची जी प्रश्नपत्रिका आहे ती FYBA सेमिस्टर फर्स्ट मराठीची प्रश्नपत्रिका आहे। आता मराठीच्या प्रश्नपत्रिका म्हटल्यावरती नाव तर पूर्ण आलंच। तर मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास असं पूर्ण आपल्या मराठी भाषेचं नाव आहे। 2019चा पॅटर्न आहे। CC 1A 11021A हा आहे आपला सब्जेक्ट कोड। सर्वात महत्त्वाचं जर पाहायला गेलं तर प्रश्नपत्रिका ही आहे 70 मार्काची, म्हणजेच आपण त्याला गुण म्हणतो। 70 गुणाची ही प्रश्नपत्रिका असणार आहे। खूप महत्त्वाची प्रश्नपत्रिका आहे। वेळ असणार आहे 2.5 तासाचा। काही सूचना दिलेल्या आहेत ते देखील मनपूर्वक वाचा, जेणेकरून आपल्याला समजून जाईल। सर्व प्रश्न अनिवार्य आहे सोडवणे। का अनिवार्य आहे तर तुमचे उजवीकडील जे अंक असतात ते गुण दर्शवितात, म्हणून हे अनिवार्य आहे। तर चला, आता प्रश्नपत्रिका स्वरूप आपण जाणून घेतलेलं आहे। कोणती प्रश्नपत्रिका आहे, कशा प्रकारे प्रश्न आहेत, किती गुणांची प्रश्नपत्रिका आहेत, वेळ काय आहे, संपूर्ण जाणून घेतलेलं आहे। आता आपण प्रश्नांकडे वळूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे। एक प्रश्न क्रमांक आहे 10 मार्कासाठी। प्रश्न पहिला आहे 10 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे। कोणताही एक या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे। प्रश्न पाहूयात आपण। खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 150 शब्दामध्ये लिहायचं आहे। कोणताही एक लिहायचं आहे। 10 गुणासाठी हा प्रश्न असणार आहे। प्रश्न पाहूयात। अ आहे, कथा म्हणजे काय ते सांगून स्वरूप स्पष्ट करा। दुसरा आहे ब, कथा व या साहित्य प्रकाराची संकल्पना किंवा वैशिष्ट्य थोडक्यात स्पष्ट करा। दोन्ही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। कथा म्हणजे काय, कथेचे स्वरूप देखील अपलोड केलेलं आहे, व्हिडिओ अपलोड केलेला आहे। पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी आपण क्लिक करून व्हिडिओ पाहू शकता। उत्तर अजून देखील तुम्हाला समजलं नसेल तर मी या ठिकाणी अजून एखादा व्हिडिओ बनवेल, पहा पुढे। तर पहा लाडक्या मित्रांनो, या ठिकाणी दोन्ही प्रश्न जे आहेत ते आपल्यासाठी IMP प्रश्न असणार आहेत। 10 गुणांसाठी हे प्रश्न असणार आहे। तर प्रश्न क्रमांक 2 कडे आपण वळूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी सोडवायची आहेत। 150 गुणांसाठी असणार आहेत आणि 20 मार्कासाठी हा प्रश्न असणार आहे। कोणतेही 2 म्हणजेच समजून जा, एक प्रश्न या ठिकाणी 10 मार्कासाठी दिलेला आहे। या ठिकाणी पाहूयात। जेव्हा मी जात चोरली होती या कथेतील नायकाचे दुःख तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करायचं आहे। ब आहे, वापसी कथेचा आशय थोडक्यात स्पष्ट करा। बाजा या कथेतून आदिवासींचे दुःख थोडक्यात स्पष्ट करा। ड आहे, एक विनोदी कथा शुभमंगल सावधान याचा आशय तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करायचा आहे। आता सर्व प्रश्न आपण पाहिले आहेत। यामध्ये IMP प्रश्न कोणता आहे ते देखील आपण पाहूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, IMP प्रश्न असणारे अ आणि क आणि ड हे 3 जे आहेत ते IMP प्रश्न असणार आहेत। आपले इम्पॉर्टंट प्रश्न आहेत। गॅरंटी आहे 100% हेच प्रश्न तुम्हाला सेमिस्टर फर्स्टमध्ये विचारले जातील। या व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल, कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, आम्हाला भारी वाटतं, कारण आम्ही खूप आवर्जून आणि मेहनतीने व्हिडिओ बनवत असतो, जेणेकरून तुम्हाला देखील याची हेल्प व्हावा, मदत व्हावा। तर चला, प्रश्न क्रमांक 3 पाहूयात। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 आपण अभ्यासत आहोत। प्रश्न क्रमांक 3 मध्ये आहे, एका प्रश्नाचे उत्तर 300 शब्दामध्ये लिहायचं आहे। कोणतंही एका प्रश्नाचं उत्तर 20 गुणांसाठी आहे। मग या ठिकाणी आपण ऑब्झर्व करू शकता, प्रश्न क्रमांक 1 हा 10 मार्कासाठी होता, प्रश्न क्रमांक 2 हा 20 मार्कासाठी होता आणि प्रश्न क्रमांक 3 हा देखील 20 मार्कासाठी आहे। टोटल 50 मार्कांचा आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे। अजून घेऊयात आपण। पहा, प्रश्न क्रमांक 3 मध्ये सांगितलेलं आहे, कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर 300 शब्दामध्ये लिहायचं आहे। 20 मार्कासाठी हा प्रश्न आहे, म्हणजे खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे। तर पहा,
पाऊस आला मोठा या कथेच्या आधारे स्त्रियांचे जे दुःख आहे ते या ठिकाणी उलगडून तुम्हाला दाखवायचं आहे. आणि दुसरा, दगड दवाखाना या कथेतून मांडलेल्या गेलेल्या समस्येचे चित्रण तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये करायचं आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी लक्ष देण्याची एक गोष्ट आहे, जे दोन्ही प्रश्न आहेत हे IMP प्रश्न असणार आहेत आपल्यासाठी. खूप म्हणजे खूप IMP प्रश्न असणार आहेत, कारण 100% याच्यामधील कोणताही पण एक विचारला जाऊ शकतो तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरसाठी. त्यामुळे दोन्हीचे दोन्ही प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर राहिलेले शेवटचे 20 मार्क आहेत. पहिला 10 गुणांचा बघितला, 20 गुणांचा दुसरा प्रश्न पाहिला, तिसरा प्रश्न देखील 20 गुणांचा पाहिला, आणि आता जो प्रश्न क्रमांक 4 आहे हा देखील 20 मार्कांचा आहे. 70 आहे टोटल मार्क. 70 गुणांची संपूर्ण ही प्रश्नपत्रिका असणार आहे मित्रांनो. तर पहा, प्रश्न क्रमांक 4 आहे, कोणतेही 2 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला 150 शब्दामध्ये लिहायचं आहे. 20 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे, आणि यामध्ये कोणतेही 2 लिहायचे आहे. 10 मार्कासाठी एक प्रश्न असणार आहे. पहिला आहे भाषिक कौशल्य कोणकोणते असतात त्यांची परामर्श घ्या, म्हणजेच थोडक्यात माहिती द्या. दुसरा आहे सारांश लेखन म्हणजे काय ते सांगून थोडक्यात त्याचे टप्पे असतील ते स्पष्ट करायचं आहे. पत्रव्यवहाराचे प्रकार तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. इतिवृत्त म्हणजे काय ते सांगून स्वतःचे लेखन कौशल्य, लेखनावरती स्वरूप हे स्पष्ट करायचं आहे. तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, भाषिक कौशल्य, सारांश लेखन आणि पत्रव्यवहार हे 3 जे प्रश्न आहेत हे IMP प्रश्न आहेत. तिन्हीपैकी कोणताही 2 विचारले जातील किंवा 1 विचारले जातील, परंतु यापैकी कोणता ना कोणता प्रश्न तुम्हाला पेपरला येणार आहे. त्यामुळे नक्की आवर्जून या प्रश्नांचा अभ्यास करा. संपूर्ण 70 गुणांची आपण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. प्रश्न क्रमांक 1 जो आपण पाहिला त्यामध्ये कोणताही 1 लिहायचा होता, 10 मार्कासाठी हा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 2 आपण पाहिला, 20 मार्काचा हा प्रश्न होता, त्यापैकी कोणताही 1 लिहायचा आहे. 20 गुणांसाठी 300 शब्दामध्ये आपलं उत्तरायचं आहे. आणि हा आपण 4था पाहिला आहे, म्हणजे 2 प्रश्न दिलेले आहेत 10-10 गुणांसाठी. मित्रांनो, अजून काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी. बाय बाय, टाटा, सी यू.